परंतु त्याला आपण ठोस मानल्यामुळं आपलं कशाचं हे बदललेलं आहे त्याला ठोस मानणं म्हणजे मी आहे बघा मी आहे, पण तुम्ही बदलणारे आहात ह्याकडे आपलं लक्ष नसल्यामुळं कठीण झालं. मला वाटतं तो मुद्दा जर आपल्या लक्षात आला तर आपण खरोखरच आपलं जीवन आनंदी करू शकतो आणि इतरांना पण आनंद देण्यास असं म्हणतात ते की तुम्ही स्वतःला बदलत नसाल तर तुम्ही इतरांना मदत नाही करू शकत, आणि जर तुम्ही इतरांना मदत करू शकत नसाल तर तुम्ही स्वतःला पण बदलू शकत नाही का. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे जे आपण करतो आहे हे कदाचित तुमच्याकरता तुम्हाला वाटत असेल परंतु ते माझ्याकरता नाही का. एका मित्राला विचारलं तुम्ही प्रवचन का देता, नाही तुम्ही प्रवचन का देता, तर त्यांनी मला सांगितलं मग मी उपाध्याय आहे ना, तुम्हीच तर म्हणता म्हणजे सगळी प्राणी हितार्थमय दीक्षा ग्रस्त करता हा म्हणून मीच म्हणतो म्हणलं, पण त्या सगळ्या प्राण्यामध्ये तुम्ही कुठला म्हणजे कसं आहे ते म्हणजे त्यांचं काय वाटतं अहो त्यांचा सगळं अहंकार वाटतो त्यांचं सगळं म्हणजे मी चांगलं प्रवचन देतो असं म्हणतात काय का. मला म्हणतात हा जो मुद्दा आहे ना खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की मी बसत असताना सुद्धा पक्क मानणं ठोस मानणं आत्मा मानणं त्याच्यामुळं आपलं पुनर्जन्म होत असतो. आणि हे तुझ्याला माहीत आहे की कोणीही या जगाचा निर्माण करता नाही आहे तुमच्या